आमच्या आमदाराचं काम म्हणजे नंबर आहे. महाराष्ट्रात 288 आमदारामध्ये चॅलेंज नाही. 6,000 रुपये गेले कापूस, आता झाले 8,000 का 7,000. असे व्यापारी आपली लूटमार झाली. आताच भाव लागला. एवढा तुरीचे भाव 6,000, आता झाले 9,000. संपल्यावर गरीबाजवळ संपल्यावर ऊस पाणी जेव जेव परेशान घ्या 2,500. आली चालली बीडला चालू आहे. लोक चालले तिकडे. एक वेळेस हेलिकॉप्टर आलं बा इथं चाललंय इकडे तिकडे इकडे तिकडे. हो महाराष्ट्रात मोदी सरकार राहीलच. परिस्थिती म्हणजे सगळ्या शेतकऱ्याला गरिबांना आहे त्यांच्या माध्यमातून चालू आहे सगळ्या गोष्टी नाही, पण त्याच्यावरही अजून भर द्यायला पाहिजे. आता जरांगे पाटलांचं म्हणणं आहे प्रत्येक गावामध्ये 10 खासदार उभा राहा. आता ही लोकशाही आहे, बरोबर. त्यांना 10 खासदार उभा राहिल्यानंतर बॉयलेट पेपर काय रोडवर हातरणार आहे शासन पर्यंत? ते खासदार होऊ शकतील, त्यांनी उभा राहावं. जे खासदार आहेत प्रीतमताई मुंडे त्यांनी फक्त रेल्वेच काम केलंय. त्यातही ते अर्ध केलंय, अर्ध तसंच राहिले. आणि गेवराई तालुक्यात तर त्यांनी कोणतंच काम नाही केलं. भेटलं मराठा समाजाला आरक्षण जर नाही दिलं तर आम्ही मोदी सरकारचा खासदार महाराष्ट्रात एकही येऊ देणार नाहीत. आणि मराठा समाज हा जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मग मराठा समाज हा पेटून उठन. आणि त्या टायमाला मराठा समाज जर पेटून उठला तर एका जिल्ह्यात मराठा समाजाचा खासदार आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही जी मला ती ताकद पणाला लावू. काय करायचं, खासदार निवडून आणायचे. निवडून आणले की मग परत म्हणायचं आमदार केला जा तुम्ही तुमच्या बाजूला बघा तुम्ही तुमचे कामं असं करणार. मग लोकशाहीमध्ये माणूस कुठं उभा राहू शकतो, काही करू शकतो. पण ह्यानी काय केलेलं ह्या सरकारने दडपशाही आणायला लागलेत. आणि तू माझ्याकडे ये नाही तर तुझ्याकडे ईडी लावी. हा ठीक आहे त्यांच्याकडे आज प्रॉपर्टी आहेत. मग भाजप सरकारच्या जे आमदार खासदार आहेत त्यांच्याकडे प्रॉपर्ट्या नाहीत का? त्यांनी का काम करून प्रॉपर्ट्या कमील्यात का? आणि हे कमील्या नाही प्रॉपर्ट्या सगळ्याकडे, मग त्यांच्याकडे काय ईडी लागत नाही. काय तुमच्या इथल्या तालुक्याचा काय विकास झालाय का नाही? लय विकास झाला. लय विकास झाला. विकास खूप झालाय. काय काय आज म्हणजे ते याच्या अगोदर कधी एवढा विकास नाही झाला. त्याने यावेळेस चांगला विकास झाला आमच्या तालुक्याला. 90% झालाय. गेवरामध्ये सामान्य नागरिकाच्या अडचणी काय सध्या इथल्या? इथं गेवरामध्ये काही अडचण नाही. कसं काम आहे? काम काय त्यांचं इथं आमच्या तालुक्यात काय काम आहे त्यांचं? काम नाही. ते परिसरात कधी भेट दिली का नाही? गेलेलो आहे पण आता त्यांचा परिसर त्यांना हे पण ते एवढे म्हणजे चर्चेत नाही. त्यात मुंडे साहेबांच्या नावावर चर्चेत आहेत ना. बरोबर. म्हणजे मुंडे साहेबांच्या नावामुळे त्यांचं असं काय? मोदी पंतप्रधान होतील का? आता ते ईव्हीएम होतील ते. असं काय पब्लिक तर 90% त्यांच्या खिलाफ आहे सध्या. किंवा ईव्हीएम मुळे आपण येतो. किती मराठा समाज मुस्लिम बौद्ध जरी गेले कोणी जरी विरोधात गेले तर आपण निवडून येणार. म्हणजे ईव्हीएम मध्ये मोठा घोटाळाच आहे म्हणा. असं नस ना त्याशिवाय इतके बोलते का ते? तसं नाही ना. मतदान आल्यावर ते लोक थोडसे नमते ना साहेब. बरोबर. म्हणून जरांगेंनी नुकतं सांगितलं होतं की एका मतदारसंघातून किमान आम्ही 2,000 लोक उभा करणार आहेत ना. मग ईव्हीएम वर घेणं कसं शक्य आहे? नाही मग ते पाहते ना काय करायचं. लक्ष तर देते ना. असे तर काही लक्ष देणार ना. शेतकऱ्यांची काय परिस्थिती? शेतकऱ्याचे तर पाहिलं नाही का दिल्लीत काय हाल चालली तर. ड्रोनद्वारे मारतात तुम्ही काय हे ड्रोनद्वारे मारले त्या दिवशी असूरराज नळकांडे. काय शेतकरी काय मागत तुम्हाला? खिशातून मागते तुमच्या. कापसाचे भाव असे नेमकं कापसा टायमाला आयात करता भाव. वर्षाला 6,000 रुपये देते का? अहो 6 देते. आणि इकडे किती गाण मारते लोक ते आहे का? बरोबर. 8,000 रुपये सोयाबीनला भाव 4,000 आणलाय. 4,000 रुपये नुकसान केलं की नाही एका क्विंटल माग? 100 क्विंटल एका शेतकऱ्याचं जर असलं 4 लाख रुपये नुकसान होतं साहेब. आणि 6,000च काय करायचं आम्ही? भीक नको देऊ म्हणा शेतकऱ्याला. म्हणजे कामाचे दामाच पैसा द्या म्हणा त्यांचा. आम्ही पंखाच त्यासाठी आम्ही पुढे बी उभा राहणारच. बरोबर. तरी म्हणतात शेतकरी असे कोलून द्यावं लागते. गोपीनाथ मुंडे आमचा बापच मेला तर दुनियाचे आम्हाला काहीच उपयोग नाही. बरोबर. त्यांची मुलगी त्यांच्या माग 2 मुली आहेत. दोन्ही मुलीला आमचा कुठं बी पाठिंबा राहील. गॅस मागलाय सगळे. गॅस कालच 100 रुपयांनी कमी केला. काल झाला निवडणुकीच्या तोंडावर कमी केला आहे. पहिलं तर खूप महाग आहे ना गॅस. आमचे खासदार प्रीतमताई मुंडे त्यांचं काम कसं आहे बरं इथल्या भागामध्ये? ते काय इकडे येत नाहीत काही नाही आमच्या तालुक्यात. मतदानापुरते येते मग काय येत नाहीत. वर्षाला 6,000 अनुदान केंद्र सरकार देते आणि राज्य सरकार 6,000 देतं. काय उपयोग? राज्य सरकारने आता चालू केले. केंद्र सरकारने खतावर जीएसटी लावला, कशावर बी जीएसटी लावलं. काय परवड देतो 6,000 रुपये? आमच्या लोकांनी घ्यायला नाही पाहिजे, शेतकऱ्यांनी वापस द्यायला पाहिजे 6,000. विकास चांगला आहे आमच्या इकडे. परिसरात आमदार कोण आहे तुमचे? लक्ष्मणराव पवार. करणार नाही करणार. जरांगे पाटील सांगते तोच आदेश पाळणार मराठा समाज. अमरशे पंडित साहेब
यांच्या माध्यमातून गेवरा तालुक्याचा एवढा विकास झालेला आहे. सध्याचे आमदार मी नाही सांगू शकत. आमदार माहित नाही तुम्हाला? नाही, माहित आहे पण मी नाव नाही घेऊ शकत. तुमचे खासदार कोण आहेत? खासदार सध्या प्रीतमता येतात, पण येणारे खासदार भैयासाहेब जे म्हणतील तेच होणार. 2024 ला विधानसभेला काय परिस्थिती राहील गेवराई? नक्कीच विजयराजे पंडित आमदार होते. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील का? हो नक्की होते, नक्की होते. चालेल, तुमचं नाव तुम्हाला माहित आहे का नाही? आहे तुमचं नाव सांगा. आमचं म्हणणं तर तेच होणार ना. कोण ते जे होईल ते कोण काय एकंदरीतच तुमच्या परिसरातला विकास झाला का नाही? काहीच नाही झालं, राजकारण चालू आहे. लक्ष्मण पवार त्यांचं काम कसं आहे बरं मतदारसंघामध्ये? त्यांच्या हिशोबाने त्यांचं काम त्यांच्या हात चांगले, पण आमच्याकडे इकडे काय नाही. काहीच नाही काम त्याचं. 2024 ला मोदी पंतप्रधान हा होतील. 100% पंतप्रधान होईल. सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांना 10% आरक्षण दिलं त्यांच्या बरं लेवलने दिलं केंद्रातून, पण त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. अशी माझी इच्छा होती जरांगे पाटलाने, बर. पण त्यांनी नाही घेतले, मग तो त्यांचा प्रश्न राहिला. नमस्कार, बेधडक चर्चा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत गेवराई तालुक्यातील भागामध्ये. तर इथल्या काही सर्वसामान्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊयात. तर इथं काही नागरिक आहेत, तिथे स्थानिक, त्यांना पण विचारूया नेमकं काय परिस्थिती आहे मतदारसंघातली, किंबहुना त्या तालुक्याची काय परिस्थिती. नमस्कार मामा. नमस्कार म्हटलं. नमस्कार. इथलेच आहेत का तुम्ही? नाही, आम्ही जातेगाव नाव गेवराई काय तुमचं? तालुका. नाव काय? मोहन भोतडा. बोलतो का? काय सर्वसामान्य शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? सध्या परिस्थिती खराब आहे, हं? पाणी नाही, काय नाही. शेतकऱ्यांच्या शेतीला मालाला मालाचे भाव काय, मालच नाही तर भावाचं काय. मालच नाही का तर भाव म्हणजे काय, जे आवरेज आहे ते उतार आहे ते नाही, आणि काय मग भावाचं काय. नाही तर काय होणार? आम्ही भाव तर मालाला नाही. हा, मग काय त्याला ते भाव विकत 7-8 हजार, पण माल बी पाहिजे ना. माल पाहिजे, बरोबर आहे. मग काय नसतं. तुमच्या परिसराचा विकास झालाय का नाही? काय रस्ते वगैरे? आमच्या इथं नंबर 1 काम आहे. हा? आमच्या आमदाराचं काम म्हणजे नंबर 1. एकच नंबर. नंबर 1 कोणते या लक्ष्मण पवार. एक नंबर काम आहे. पूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 काम आहे त्यांचं. खासदार कोण आहेत बरं तुमचे? खासदार ते मुंडे, त्यांचं कसं काम? त्यांचं बी चांगलं काम. चांगलं काम केलंय का? हा. लोकांच्यासाठी इथल्या तालुक्यात चांगलं मोठं काम असं कुठलं केलंय बरं? हे ना, पण काम चांगलं आहे त्यांचं. चांगलं आहे. हा, ते हे आमदारच काम बघते ना. हा का? या आमदाराला महाराष्ट्रात 288 आमदारामध्ये चॅलेंज नाही. अरे बापरे, हा एवढं काम आहे. हा, 2024 ला पुन्हा उभं राहिलेत, निवडून येतील. 100%. काहीच अडचण प्रीतमताई मुंडेंना खासदारकीचं तिकीट मिळालं तर नाही. कोणी दिलं तर बीजेपीच येणार. बीजेपीच येणार आहे. बाकी विषय नाही. नाही लक्ष्मणांना पवार यांना विरोध ते आहे विरोधक, पण आता ते पुढं ठरल त्यांचं. विधानसभेला ही ती टिकती नाही टिकती, नाही, बरोबर आहे. पण ते नाही टिकली नाही टिकली तरी ते 101% येणार हो. काहीच अडचण नाही म्हणायचं. मोदीचे पैसे आले की नाही तुम्हाला? 2000 आले मोदी पैसे देत नाही म्हणायचं. हो. सरकार चांगलं आहे म्हणायचं. मोदी पंतप्रधान होतील काय? होणार. हा? 100%. 100% होणार. नमस्कार. नमस्कार. काय कशी परिस्थिती इथल्या भागात, इथल्या परिसरात? इथल्या आम्ही खेडेगावचे आहेत. बरं बरं. काय इथलं तुमच्या आमचा तालुक्यात तालुका आहे. म्हणा, हा. किंवा तुमच्या भागातला म्हणा. आमच्या भागामध्ये कुठल्या शेतीच्या संदर्भात म्हटलं शेतीच्या संदर्भात तर पाण्याची टंचाई भीषण चालू आहे. या वर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करायला पाहिजे होतं. परत त्या दुष्काळाचे अनुदान या शेतकऱ्यांना द्यावं बरोबर. त्यासाठी. आणि जे कापसाचे भाव आता वाढत चाललेत, गाठीवरी वाढल्या म्हणून, पण तोपर्यंत शेतकरी हा दम धरत नाही ना. बरोबर. कर्ज घेतलेलं आहे, दुकानदारचा कर्ज आहे. ह्या माध्यमातून आता शेतकऱ्यांनी पहिलं जे शेतकरी कर्जदार आहे ते विकून मोकळा झालाय. बरोबर. आता शासनाने काय 10,000 नाही 15,000 वाढीलं तर शेतकऱ्याचं नाही, व्यापाऱ्याचा फायदा आहे. व्यापाराचा शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे हालच आहेत. एवढी ती रक्कम. हा, शेतकऱ्याच्या मुलांची बेरोजगारीची परिस्थिती आहे. सगळ्या गोष्टीनं, कुठल्याही गोष्टीनं म्हटलं तर, विचार करायचं म्हटलं तर कमीत कमी शेतकऱ्याकडे बघायचं असेल तर सुरुवातीलाच हमी भाव ठरवायला पाहिजे शासनाने, जेणेकरून त्यांना जो भाव द्यायचा तो भाव हा कंपल्सरी राहावा. इथे आमदार कोण आहे? इथले आमदार लक्ष्मण अण्णा पवार. त्यांचं कसं काय? 1 नंबरचे काम आहे त्यांचं. जेवढे आमदार इथून मागे झालेत त्यांच्यापेक्षाही किती पटीनं कोणतंही कुठल्याही परिस्थितीनं काम करायचं म्हटलं तर तो काम चांगल्या क्वालिटीने आणि स्वतः उभा राहून
काम करून एक त्यांची खैस आहे म्हणजे अशा पद्धतीनं त्या 2024 ला त्यांना परत संधी मिळेल काय? पुन्हा संधी म्हणजे मागच्या दोन पंचवार्षिक योजनेमध्ये जेवढं मतं पडले त्याच्यापेक्षा एक जवळपास 10% मतं जास्त होतील बरोबर. एक अंदाज आहे आणि 100% आहेच. काय तुमच्या इथल्या तालुक्याचा काय विकास झालाय का नाही का? लय विकास झाला, हा? लय विकास झाला. विकास खूप झालाय, काय काय झालं? आज म्हणजे ते याच्या अगोदर कधी एवढा विकास नाही झाला. हम्म. त्याने यावेळेस चांगला विकास झालेला आमच्या बरं. तालुक्याला. हम्म. भरपूर खूप विकास झाला. झालेला, भरपूर विकास कोणी झाला. केला विकास हा? ते लक्ष्मी पवारने खूप काम त्यांचं चांगलं आहे लय काम केलं. हम्म. समाजासाठी म्हणजे खूप झटतं. समाजाचे समाजमात काही नाही पाहिलं, त्यांनी काम साऱ्यासाठी चांगलं केलं. चांगलं केलंय का? चांगलं केलं. एखादं महत्वाचं त्यांचं चांगलं काम आहे इथल्या सर्वांच्या लोकांच्या उपयोगाचं कुठलं केलं असतं? सारेच दिले, घरकुल दिले लोकांना. बाकी सारे रोडचे काम झाले. असे गेवराईचा रोड एवढं परिस्थिती खराब होती, ती आता राहिली नाही. म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगलं काम केलं इथं. बाकी आपल्याला ते राजकारणी करते, पण कामाचे महत्वाचे माणूस आहे, त्यांनी चांगलं काम केलं. चांगलं काम. तिकडे समजा काय इथल्या झालं, काम केलं मतदारसंघात कधी आलते का नाही त्या? काय एवढं लक्ष नाही त्यांचं. जे लक्ष्मण अण्णांनी जे काम केलं ते बाकीच्या नाही एवढं बाकीच्या पण लक्ष्मण अण्णांचं काम चांगलं आहे. चांगलं आहे. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील का? होते ना, आता जसं काम त्यांनी केलं तर त्यांचं होणार ना. ते काम केलं त्यांचं होणार आहे ना. बेरोजगारी परिस्थिती वाढली आणि महागाई सुद्धा वाढली. मग महागाई वाढेल. मग गेवराईपुरतं काम चांगलं, बाकीचं नाही सांगते, पण गेवराईमध्ये त्यांनी काम चांगलं केलेलं आहे इथं. म्हणायचं हो इथल्या परिसराचा इथल्या भागाचा विकास झालाय का काय? झालाय ना पूर्णतः विकास झालेला आहे. पूर्ण 90% झालाय गेवरामध्ये. त्या सामान्य नागरिकाच्या अडचणी काय आहेत सध्या इथल्या? इथं गेवरामध्ये काही अडचण नाही, प्रॉपर गेवरामध्ये नाही. आता गेवराई भागात विकास झालाय, अजून काय सुधारणा झाल्या पाहिजेत असं वाटतं? सुधारणा चालूच आहे, सुधारणा आमदार साहेबाच्या पर्यंत अजून पूर्ण योजना चालूच आहेत. तुमचे सध्याचे आमदार कोण आहेत? लक्ष्मणांना त्यांचं काम कसं आहे? बेस्ट काम आहे त्यांचं, एक नंबर. एक नंबर. त्यांनी लोकांच्या उपयोगाचं चांगलं काम कुठलं केलं इथं? पूर्ण टोटल काम आहे त्यांचे. नाट्यगृह आहे, स्विमिंग पूल आहे, रोड आहे, नाली आहे, पाणी पैठणून आणलंय त्यानं. डायरेक्ट पैठणून पाणी आज आम्हाला. पाण्याची गेवरामध्ये काही कमी नाही. म्हणजे गेवराईच्या विकासात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. खूप योगदान आहे मोठं. 2024 ला आता निवडणुका नुकत्याच आहेतच, तर तुमच्या खासदार सध्याचे कोण आहेत? खासदार पंकजात चाललंय ना. त्यांचं कसं काम आहे? काम काय त्यांचं इथं आमच्या तालुक्यात काय काम आहे त्यांचं? काम नाही. नाही ते तर परिसरात कधी भेट दिली का नाही? गेलेलो आहे, पण आता त्यांचा परिसर त्यांना हे पण ते एवढे म्हणजे चर्चेत नाही. नाही. ते आता मुंडे साहेबांच्या नावावर चर्चेत आहेत ना. बरोबर, म्हणजे मुंडे साहेबांच्या नावामुळे त्यांचं हो असं काय? हो. मध्यंतरीच मराठा मोर्चा जरांगे पाटलांनी काढला हो. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी एक मराठा मोर्चा आरक्षणासाठी लढा त्यांनी उभा केला. हो त्याचा फटका येत्या निवडणुकीला काय बसेल? बसल ना सर, बसल ना. बसेल असं वाटतं. हो, मुस्लिमाचा बसल आणि मराठा समाजाचा बसल. बरोबर. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील का? आता ते ईव्हीएम होतील ते, असं काय पब्लिक तर 90% त्यांच्या खिलाफ आहे सध्या. ईव्हीएमचा विषय आहे त्याच्यामुळे काहीच नाही. बरोबर, अगदीच बरोबर. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? काही नाही, बरं आहे, चालू आहे. अरे इथलेच आहेत का? हो, इथंच इथं तुमचं गावात आहे का इथंच राहताय तुम्ही? इथंच राहतो, गेवराला राहतो. तुमच्या भागाचा काय विकास झालाय? हे काय आता सांगितलं ना आमच्या सहकार्याने. तुम्ही काही इथंच व्यवस्थित राहता? हो, इथंच राहतो मी. हो. मोदी काय साहेब हा? मोदी साहेब होते आणि ते म्हणलं बरोबर आहे ना. ईव्हीएमचं जर मतदान झालं तर मोदी साहेब होतील. त्यात काही EVM वर डिपेंड आहे म्हणा. हा, मग फडणवीस साहेब गप्पा कशामुळे मारते एवढ्या एवढं ठाकून कशामुळे सांगते ते? त्यांना भरोसा आहे, त्यांना गॅरंटी आहे किंवा ईव्हीएम मुळे आपण येतो. किती मराठा समाज, मुस्लिम, बौद्ध जरी गेले आणि कोणी जरी विरोधात गेले तर आपण निवडून येणार. म्हणजे ईव्हीएम मध्ये मोठा घोटाळाच आहे म्हणा. हा, असं नच ना, त्याशिवाय इतके बोलते का ते? तसं नाही ना, मतदान आल्यावर ते लोक थोडसे नमते ना साहेब. बरोबर. मनोज जरांगेंनी नुकतं सांगितलं होतं की एका मतदारसंघातून किमान आम्ही 2000 लोक उभा करणार आहे. करणार आहेत ना. मग ईव्हीएम वर घेणं कसं शक्य आहे? नाही, मग ते पाहते ना काय करायचं. लक्ष तर देते ना, असे तर काही लक्ष देणार ना. मनोज पाटलाचं तेच म्हणणं आहे किंवा त्यांनी कमीत कमी आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं. बरोबर. उद्देश हा आहे. बरोबर. त्यांना काही राजकारण करायचं नाही. सामान्य शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्याचे तर पाहिलं नाही का दिल्लीत काय हाल चालली तर? हा, ड्रोनद्वारे मारतात तुम्ही काय? हे ड्रोनद्वारे मारले त्या दिवशी असुरराज नळकांडे. काय काय शेतकरी काय मागत तुम्हाला? खिशातून मागते तुमच्या? कापसाचे भाव असे नेमकं कापसा टायमाला आयात करता भाव. काय करायचं? पण मोदी सरकार वर्षाला 6000 रुपये देते का? अहो 6 देते आणि इकडे किती गाण मारते लोक ते आहे का?
बरोबर. हा 8,000 रुपये सोयाबीनला भाव 4,000 आणलाय. 4,000 रुपये नुकसान केलं की नाही एका क्विंटल माग? 100 क्विंटल एका शेतकऱ्याचं जर असलं 4 लाख रुपये नुकसान होतं साहेब. अगदीच बरोबर. आणि यात 6,000चं काय करायचं आम्ही? भीक नको देऊ म्हणा शेतकऱ्याला. म्हणजे कामाचे दामाच पैसा द्या म्हणा त्यांचा. हमी भाव द्या ना, कम देत नाही तुम्ही. खत नेलं पंकजा मुंडेंनी असं सांगितलं होतं की बीडला मी रेल्वे आणून दाखवीन. कुठं काय येईल रेल्वे ना रेल्वे आणते ना त्या, तसं काही नाही, चालू आहे रेल्वेचं आणते ना त्या. प्रगती पथावर काम सुरू आहे म्हणे. हा थोडं राहिले ते होऊन जाईल त्यांचं. त्यांची नाही काय अडचण आणते ना ते. पण आता त्यांचंच काही खरं नाही तर काय. प्रीतम मुंडे परत खासदार होतील का नाही? नाही, प्रीतम मुंडेला तिकीट देणारच नाहीत ना भाजपवाले. त्यांनी 10-20 लोक सर्वे करून पाहिलेले ना, ते कट करणारच ना काही काही लोकांची पत्ती त्या असते ना एखाद दिवस. बरोबर. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील असं वाटतं का? शक्यता हे सांगितल्याप्रमाणे. ईव्हीएमचाच विषय, बाकी काय नाही. नाही तर नाही. ठीक आहे. ते पाणी, शेतकऱ्यांची परिस्थिती काय हे विचारतोय मी तुम्हाला. शेतकऱ्याची परिस्थिती काही कोणी असू दे, आम्ही आहेत गरीब माणसं, आम्ही आहेत वडरी माणसं. बरोबर. वडऱ्या माणसाचं कोणी कोणत्या उमेदवारांनी सहकारी कोणाला केलेली वडर समाजाला बर हे आम्हाला फक्त दाखवा. बरोबर. आम्ही पण काहीच त्यासाठी आम्ही पुढे बी उभा राहणारच माणसं. बरोबर. बरोबर. अगदीच बरोबर आहे. आम्ही शिरूर तालुका वारणी तिकडे मुलं माझे राहतात. इथं रोयतोडा मी राहतो. बरोबर. ऊस तोडून खातो. अरे बाप. एवढी मजबुरी आलेला कोणी ओळखीत नाही, गरीबाला कोणी ओळखीत नाही. श्रीमंत शेतकरी असे कोलून द्यावं लागते, पण गरीबाला अगोदर सांभाळावं लागेल. बरोबर आहे. हे मान्य आहे. सामान्यांच्या जीवावरच हे सरकार उभं आहे असं म्हणायचं. हा. आम्ही सगळ्या जीवावर उभे आहेत, पण सगळे कोणीच आमचे उपयोगीचे नाही राहिले. पण जो टायमाला ऊसतोडी कामगार आहे त्यांना गोपीनाथ मुंडे आमचा बापच मेला, तर दुनियाचे आम्हाला काहीच उपयोग नाही. बरोबर आहे. खरं आहे. त्यांची मुलगी त्यांच्या प्रीतम माग मुंडे. 2 मुली आहेत. दोन्ही मुलीला आमचा कुठं बी पाठिंबा राहील. एवढं माझं कायम जिंदगीभर गडावर सुद्धा गोपीनाथ मुंडे म्हणून हेलिकॉप्टर मध्ये येत होता, ते होता म्हणून माणूस जीवाचा होता. बरोबर. तोच राजा गेला तर आमचे सगळे नेते गेले. काय तुमचं नाव काय? माझं नाव बबन निकम. काय इथल्या सामान्य माणसाच्या काय अडचणी आहेत, परिस्थिती कशी आहे आणि तालुक्यातला विकास कसा आहे? तालुक्यातला विकास चांगला आहे आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली. हा. पण बाकी काय या सरकारच्या काळात सगळी महागाई, पेट्रोल महाग, तेल महाग, बरोबर. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी परेशान आहेत, रोजगाराच्या हाताला रोजगार नाही, बरोबर. गॅस महागलाय सगळे. गॅस कालच 100 रुपयांनी कमी केला. काल झाला होय, निवडणुकीच्या तोंडावर कमी केला आहे. पहिलं तर खूप महाग आहे ना गॅस. लोकांना 100 रुपयाला गॅस दिला आणि कुठं 1100 रुपये गॅसचे भाव केले. हे सगळे मोदी सरकारने महागाई केली. बरोबर. तुमचे खासदार कोण आहेत? आमचे खासदार प्रीतमताई मुंडे. त्यांचं काम कसं आहे बरं इथल्या भागामध्ये? ते काय इकडे येत नाहीत, काही नाही आमच्या तालुक्यात. फिरकल्या का नाही इकडे? इकडे येत नाहीत, आमच्या तालुक्यात येतच नाही. अजिबात नाही. परिस्थिती भयानक आहे. फक्त मतदानापुरते येते, मग काय येत नाहीत. शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. शेतकरी परेशान आहे. शेतकऱ्याला एक तर पाऊस नाही, गेल्या वर्षी पावसाचा थेंब नाही, शेतीमालाला भाव नाही. वर्षाला 6,000 अनुदान केंद्र सरकार देते आणि राज्य सरकार 6,000 देतं. काय उपयोग? राज्य सरकारने आता चालू केले, केंद्र सरकारने खतावर जीएसटी लावला, कशावर बी जीएसटी लावलं. काय परवड देतो 6,000 रुपये? आमच्या लोकांनी घ्यायला नाही पाहिजे, शेतकऱ्यांनी वापस द्यायला पाहिजे 6,000 त्या सरकारची. काय येतं 6,000? काहीच येत नाही. काय येतं 6,000 सांगा ना तुम्ही. बरोबर. इथे खताचे भाव कुठे गगनाला नेऊन पोहोचले, काय उपयोग येते 6,000? 2024 ला मोदी पंतप्रधान होतील का? का आपण काय एवढं काय सांगू शकतो? आपल्याला काय भारताचा अभ्यास थोडीच आहे. तरी पण काय सांगता येत नाही आम्हाला, काय त्याबद्दल नाही बोलता येणार. सध्याची परिस्थिती तरी भयानक आहे. महागाईची परिस्थिती आहे. किंबहुना आपली तरुण पोरं आहेत, त्या तरुणांना नोकरी सुद्धा नाही. नोकरी नाही, काम नाही, काही नाही, बेरोजगारी. मग नाव काय तुमचं? काळे इथलेच आहेत काय? काय इथल्या भागाचा परिसराचा विकास दिसतोय का नाही? काय विकास चांगला आहे आमच्या इकडे. परिसरात आमदार कोण आहे तुमचे? लक्ष्मणराव पवार. त्यांचं काम कसं आहे बरं इथल्या भागात? चांगलं आहे सर. चांगलंच काम केलंय म्हणायचं त्यांनी. हो, चांगलं केलं. बरोबर. 2024 ला काय परिस्थिती राहणार आता? आता परिस्थितीचा काय अंदाज सांगतोय तो आम्हाला? सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं? तरी पण नाही, ते तर हलत नाहीत. हा ना, हलत नाही असं वाटतंय. चांगलंच काम आहे म्हणायचं. तुमच्या खासदारांचं काय काम? नाही, आमचं पडतच नाही काम तिकडे. हा, आमचं नाही काम पडत नाही. खासदारांचं काम म्हणजे खासदार तुमच्या भागात येऊन काय विकास दिलाय का नाही? नाही, आमच्याकडे काही आठवत नाही. असं कुठे केलेलं
ते नाही सांगता येणार नाही. पण इकडं काय? इकडे काही दिसत नाही. बरोबर. परत प्रीतम मुंडे यांना तिकीट मिळालं तर खासदार होतील काय? होतील ना, काय सांगता तिथे. बरोबर. मोदी सरकार कसं आहे सध्या? चांगलं आहे, चांगलं आहे. सध्या मनोज जरांगे पाटीलने मराठा आरक्षणाचा मुद्दा होता. नाही आता ते नाही आपल्याला सांगता येणार. त्यांचा फायदा, त्यांचा काय फटका बसेल का इथं समाजात? नाही आता ते नाही सांगता येणार मला. मग ते बसल का? बीजेपीला मतदान होणार आहे, हा? नाही तर मराठा समाज बीजेपीला मतदान करणार नाही. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा काय फटका बसेल असं वाटतं? भरपूर फटका सरकारला, महाराष्ट्र सरकारला फटका बसणार आहे. मराठा आरक्षण दिलं तरच लोक बीजेपीला मतदान करणार आहे, मतदान करणार नाही. मराठा समाज मतदान करणार करणार नाही, करणार. जरांगे पाटील सांगतील तोच आदेश पाळणार मराठा समाज. जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी का बरं? नाही, त्यांचा विषयच नाही निवडणूक लढवायचा. ते लढवणार नाही, मग ते निवडणूक लढवणार नाही जरांगे पाटील. समाजासाठी खूप लढताय. समाजासाठी खूप प्रयत्न आहे, त्यांची जीव द्यायची तयारी समाजासाठी. सरकारला त्याचं काही गांभीर्य नाही. तुमच्या भागातला परिसराचा विकास झालाय का? हो नक्कीच झालाय. साधारणतः सर्वसामान्य शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती काय? शेतकऱ्याची परिस्थिती पाहता तसं तर पाहिलं तर म्हणजे शिवछत्र परिवार व अमरसिंह पंडित साहेब यांच्या माध्यमातून गेवरा तालुक्याचा एवढा विकास झालेला आहे. त्यातली त्यात जे भवानी कारखाना आणि हे आमचा वडगाव ढोक परिसर म्हणजे आजूबाजूचा गेवरा तालुका तसं म्हणलं तर हरकत नाही. या भागामध्ये भैयासाहेबांनी एवढं काम केलं आहे म्हणजे त्याचं ते जागाच नाही त्या कामाला. सध्याचे तुमचे आमदार कोण आहेत? सध्याचे आमदार मी नाही सांगू शकत. आमदार माहित नाही तुम्हाला? नाही माहित आहे पण मी नाव नाही घेऊ शकत. का नाही घेऊ शकत. मग ठीक आहे. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील काय? नक्कीच होतील. नक्कीच होतील. 100%? हो 100%. तुमचे खासदार कोण आहेत? खासदार सध्या प्रीतमताई येतात पण येणारे खासदार भैयासाहेब जे म्हणतील तेच होणार. सध्याचे खासदार तुमचे मग कोण आहेत? सध्याच्या प्रीतमताई मुंडे त्यांचं खासदार काम आहेत. कसं आहे? काम चांगलं आहे त्यांचं. काम चांगलं आहे. हो. इथल्या भागामध्ये, इथल्या परिसरामध्ये खासदार निधीतून, फंडातून एखादं मोठं काम लोकांच्या हिताचं असं कुठलं नाही झालं? नक्कीच झालेत. आमच्या गावामध्ये पण काम झालेत. आमच्या वडगाव ढोक मध्ये बरेचसे कामं झाले त्यांच्या माध्यमातून. शिक्षण संस्था, कारखानदारी, पुन्हा शिक्षण वर्ष आपल्या दादाच्या माध्यमातून पुन्हा विकास साहेबच करू शकतात, आमचा विश्वास आहे. तुमचे पालकमंत्री कोण आहेत? आमचे पालकमंत्री धनंजय मुंडे, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम एकदम चांगलं आहे. खासदार निधीतून इथं काय काम एखादं हा मोठं? हा पूर्ण गावाला सभा मंडप, पुन्हा पाणी पुरवठा हे सगळं पूर्ण दिलेलं आहे त्यांनी साहेबाच्या माध्यमातून. अमरसिंह सर्वसामान्य पंडित शेतकऱ्यांची काय भावना इथल्या? सर्वसामान्य शेतकऱ्याची एकच भावना आहे की मालाला भाव भेटावा, हमी भाव भेटावा शेतीमालाला. बरोबर. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील काय? हो नक्की होतील, नक्की होतील. एकूणच आपण विचार केला तर देशाची परिस्थिती एक महागाईकडे आहे असं बहुतांश लोकांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? महागाई तर वाढली आहे पण त्याला हे बी नाही ना, काही विरोधी पक्ष बी नेता तेवढा खंबीर नाही ना. येस ओके. विरोधी पक्ष नेता खंबीर नाही ना. नमस्कार भाऊ. काय नाही, चलून द्या, झालंय सगळे. तुमचं नाव काय? नाही, त्यांचं झालंय, त्यांचं झालंय. तुमचं नाव तुम्हाला माहिती आहे का नाही? आहे तुमचं नाव सांगा. डाकणे. काय इथल्या भागाचा, परिसराचा, गावाचा विकास झालाय का नाही? काय ओके सगळं भरपूर. हो. आगामी 2024 ची निवडणूक आहे लोकसभेची. मतदारसंघात काय परिस्थिती राहील असं वाटतं तुम्हाला? काय नाही, आता जे सरपंचाने मेंबर सांगितलं की तेच होणार, तेच होणार. 100% बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं तर तेच होणार ना. कोण मग याचं ते जे होईन ते. कोण? नमस्ते. बोला. तुमचं नाव काय? जालेदार भागवत इथलेच आहे का तुम्ही? आवड इथले काय एकंदरीतच तुमच्या परिसरातला विकास झालाय का? काहीच नाही झालं, राजकारण चालू आहे. सगळं राजकारण आहे. देशाची परिस्थिती भयान आहे. लई बेकार. सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय अडचण आहे? सर्वसामान्य माणसाला रोजगार नाही. रोजगाराची खूप अडचण आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती भयानक आहे. भरपूर काम सगळ्यात जास्त या मतदारसंघात कोणी केलंय असं वाटतं तुम्हाला? अमरसिंह पंडित. त्यांचं काम चांगलं आहे. हो बरोबर 100%. 2024 ला मोदी पंतप्रधान होतील काय? नाही हो, का बरं नाही होत. मोदींनी 2000 त्यांनी ते कंपनीवाले ते पाहिले तर त्यांचंच घर भरलेलं आहे. आमचं सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय पाहिलं त्यांनी? आमच्या गावाला मला माहिती का राव, इथं वर्षाला 6000 रुपये देते मोदी. 6000 काय होतंय? आमच्या गावाचा भाव 4000 होता, ते 3.5 झालाय.
कमीच होत आलाय म्हणजे. हा कमीच होतं ना आणि मार्केटिंगचा हिशोब वाढतोय समजा खत बियाणं वाढतोय कोण मोठं कोण होतं या देशात मग? मार्केटिंग वाले समजा आमदार कोण आहे तुमचे आमदार? आमचे आमदार लक्ष्मणांना पवार. त्यांचं काम कसं आहे बरं मतदारसंघामध्ये? त्यांच्या हिशोबाने त्यांचं काम त्यांच्या हात चांगलं आहे. पण आमच्याकडे इकडे काय नाही. काहीच नाही काम त्यांचं. आमच्या गावात काय काम नाही. वडगाव मध्ये त्यांनी एक बी आम्हाला अजून 10 वर्षात काही काम नाही दिलेलं. एक सभा दिलेला होता ते आपल्या त्या टायमाला धनंजय मुंडे साहेब होते बरोबर. त्या हिशोबाने दिलेला होता. त्याच्यानंतर पुन्हा गावात एक बी काम नाही आलेलं. कामच नाही आलं. तरी तुमच्या गावाचा विकास झालाय का नाही? नाही चांगला विकास झाला ग्रामपंचायत मुळे चांगला विकास झाला आमच्या विकास गावाचा. झाला. तुमचं गाव कुठलं? मी हे काय वडगाव टोक 2024 ला सध्या आता लोकसभेची निवडणूक नुकतीच होऊ घातलेली आहे आणि सध्याचे तुमचे खासदार बघितले तर दुसऱ्या टाइमला परत ते खासदार होतील असं वाटतंय? नाही ते आम्ही सांगू शकत नाही पण बीड जिल्ह्यामध्ये भाजपसाठी आणि 100% सांगतो मी कारण मी नोकरदार आहे ना मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो मी सोलापूरला असतो त्याच्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही पण बीजेपी चांगलं काम करतोय सध्या 2024 ला मोदी पंतप्रधान हा होतील. 100% पंतप्रधान होईल विकासाच्या काम चांगले काम आहे हा चांगले काम आहेत पुन्हा गोरगरिबाला पैसे आहेत ग्रामपंचायतला 100% निधी आहे ना अजून काय पाहिजे 2 कोटीचे काम आलेत आमच्या गावामध्ये. एकंदरीतच आपण परिस्थिती बघितली तर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात आंदोलन उभं केलं होतं आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि एकूणच याची परिस्थिती बघितली तर आगामी लोकसभा निवडणुका किंवा विधानसभा निवडणुकीसाठी काय ते फटका कसं आहे बसेल असं सर वाटतंय? हाय लेवलचा मॅटर आहे ते बरोबर आहे जरांगे पाटलाचं पण ओबीसी मध्ये 365 जागा आहे जात आहेत आणि एकटे मराठा आहेत तर नरेंद्र मोदी 365 लोकांना अंगावर घेऊ शकत नाही ना जातीला हे हाय लेवलचा प्रश्न आहे या जे समजा जरांगे पाटलाची जी मागणी आहे एकदम योग्य आहे कारण मराठा नाही, तुम्हाला समाजाला सामान्य आरक्षण नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? त्यांना 10% आरक्षण दिलं ना त्यांच्या बरं लेवलनं दिलं केंद्रातून पण त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अशी माझी इच्छा होती जरांगे पाटलाने बरं पण त्यांनी नाही घेतले मग तो त्यांचा प्रश्न राहिला. बरोबर. जरांगे पाटलाची जी मागणी आहे ती एकदम योग्य आहे आमचं सर्वांचं मत आहे किंवा मराठा समाजाला पण आरक्षण भेटलं पाहिजे त्याच्याबरोबर सर्व जे समाज घटक आहेत त्यांना पण आरक्षणामध्ये कुठलेही कमी व्हायला नाही पाहिजे ओबीसी मध्ये म्हणून आणि ती त्यांची मागणी योग्य आहे आणि नरेंद्र मोदी देशामध्ये पंतप्रधानांची काळाची गरज आहे पण गेवरा तालुक्यामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका लोकसभेला बसेल का? नाही बसन का नाही बसन हे आम्ही नाही सांगू शकत पण त्यांचे जे मराठा समाजाचे काही कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेला उभं राहावं का? हो नक्कीच राहायला पाहिजे त्यांनी का नाही राहावं त्यांनी पण राहायला पाहिजे